एवढी गर्दी आहे, त्या गर्दीतून ॲम्ब्युलन्सला जागा बघा. एवढ्या गर्दीतून पण ॲम्ब्युलन्स सहजासहजी निघू शकते. हा सगळ्यात मोठा संदेश आहे की माणूस हा 15 दिवस तरी सगळं विसरतो. सगळेजण सोबत चालतात, एक विचार आणि आनंद आहे. काका इथे बघा, इंजुरी आहे, पायाला बांधून मलम लावून पण वारी करतात. या काकांना मानलं पाहिजे बघा, अशी सगळेजण आहेत. तो आता माऊलींची पालखी आलेली आहे. उचलू नका. दोन असा रोटी वगैरे घेताना गोंधळ आलेल्या सर्व भाई भक्तांचे आम्ही या एका ब्रिजवर आहे. ब्रिजच्या खाली इकडे थोडे लोक आहेत, थोडे म्हणजे खूपच लोक आहेत, आणि ह्या साईडला राहिलेले लोक. या साईडला तुम्ही मागे बघू ही गर्दी आहे. आणि दिंडीमध्ये सहभागी होणे हे आमच्यासाठी पुण्याची गोष्ट झालेली आहे. आणि इथे लोक स्वइच्छेने भरपूर गोष्टी वाटतात. मग वाटतात मीन्स पाणी देतात, चहा देतात, सेवा करतात. त्यांच्या पायी म्हणजे त्यांच्या हिशोबाने जे पण त्यांना जमतं त्या हिशोबाने करतात सेवा. सो त्यांना एवढं पुण्य भेटत असेल जे त्यांनी पालखीला हात लावल्या जेवढं पुण्य नाहीये तेवढं पुण्य ते सेवा करण्यातून भेटतं. आणि देव तेच बघत असतो है ना. थोडं बरोबर आहे. खरं म्हणजे हा सगळ्यात मोठा संदेश आहे की माणूस हा 15 दिवस तरी सगळं विसरतो. सगळेजण सोबत चालतात, एक विचार आणि आनंद आहे. आणि सगळे घेत आहे. मेन म्हणजे या वारीमध्ये, या दिंडीमध्ये श्रीमंत गरीब असं काहीच याच्यात तुम्ही ओळखू शकता कोण श्रीमंत आणि कोण गरीब. भरपूर लोक आहेत. एवढे मोठे मोठे बिझनेसमॅन, IT चे मोठे मॅनेजर वगैरे सगळे इथे चालतात. इथे टाटा मोटर्सचे मॅनेजर चालतात. पण वाटतं का तुम्हाला सगळे सेम? इथे एक प्रोग्राम चालू आहे, तो दाखवतो तुम्हाला. पुण्याच्या हवा समिती राजाला हौसा बसतात या माऊलीच्या वारीत बळी चौथा चौथा एक आपला देव आपला धर्म एक क्षेत्र मी इथे थकून बसले, आता थकले सगळे. काका थकले नाही तिथे, तिकडे फोनवर गेले ते. आता 6.5 किलोमीटर झालेले आहेत. काका 6.5 किलोमीटर झाले, 6.5 परत जायचं. ऑलमोस्ट अजून 10 किलोमीटर अजून पुढे जाणार, परत पाठी जायचं आम्हाला. काकांना टेन्शन आहे थोडं. अजून 2 किलोमीटर पुढे मग किलोमीटर जायचं पुढे. भरपूर जाऊ. एवढी गर्दी आहे, त्या गर्दीतून ॲम्ब्युलन्सला जागा बघा. एवढ्या गर्दीतून पण ॲम्ब्युलन्स सहजासहजी निघू शकते. एवढ्या गर्दीतून कशी वाटतं? माऊली
आता आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे, एक थांबा घेतलेला आहे, कारण आता आम्ही ऑलमोस्ट किती 10 किलोमीटर चाललेलो आहे. झालं चाल 9.5 म्हणजे 9.5 ऑलमोस्ट 9.5 किलोमीटर झालेलं. सो आता थोडंसं थांबून, अजून खूप लांब आहे. पालखी आता जिथून आम्ही स्टार्ट केलेलं तिथे आता पालखी आहे. सो तिथून आता इथे यायला, हा ती पालखी इथे यायला अजून 2 तास लागतात, 2-3 तास लागतात. सो आता आम्ही थोडंसं रेस्ट करून युटर्न मारणार आहोत आणि ऑन द वे जाताना आम्हाला पालखीचं दर्शन नक्कीच भेटेल तिथे. कसं वाटलं 9.5 किलोमीटर चालू? खूप आनंद वाटला. असं वाटलं ट्रेकिंग करत होतो की वारी करत होतो आपण, पण तर दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्या त्याचा जास्त आनंद होतो. घोडे साहेब, वा मस्त छान अनुभव. काका धमाल आहे. धमाल आहे. काकांच्या नाही काकांच्या फॅमिलीमध्ये पहिला माणूस आहे वारीला आलेले. वा काका. दरवर्षी वारी करणार. ज्यावेळेला बंद करायचं त्यावेळेला चालू करायला होतात मी. नाही बंद काय अहो ह्या 50च्या पुढे 70 वयापर्यंत लोक वारी करतात. 20 वर्ष काका इथे बघा, इंजुरी आहे, पायाला बांधून मलम लावून पण वारी करतात. आणि हा माणूस बघा सगळं नीट आहे तरी पण बसले तिथे. घोडे नावात आडनावच घोडे आहे, पण बाळूमामासारखी भस्म लावलाय तरी पण एक पण वेळेस थांबलो नाही निखिल. हा स्टॉप आहे मी बरोबर. चालतोय. या काकांना मानलो पाहिजे बघा, असे सगळेजण आहेत. इथून एक दिंडी आता चालू झाली येते, म्हणजे अशा आता वेगवेगळ्या दिंडी कनेक्ट होतात मेन दिंडीला, मेन वारीला. आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला, परत चाललेलो आहोत. आता ऑन द वे आम्ही जिथून आलो तिथेच दिंडी आहे, म्हणजे पालखी आहे. तो आता जाता जाता आम्हाला नक्कीच दर्शन भेटेल. तर तुम्ही बघत राहा हा ब्लॉग, मला पण दिसेल. खूप छान नजारा. आणि हे बघा निसर्गाचं रूप किती सुंदर. रिंग तयार झाली जिथे वारी चालू आहे तिथेच बरोबर तर. आणि पोलीस 200-300 मीटर वरती पोलीस उभे असतात हे बघा. पोलीस उभे आहेत त्याच्यामुळे सगळ्या शिस्तबद्ध एकदम सगळे लाईन मध्ये जात असतात. काही गडबड गोंधळ होत नाही किंवा असंही काही होत नाही. सगळे मन मिळावं आहे त्यामुळे काय टेन्शन नसतं. पण तरी पण थोडीशी शिस्त राहावी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असतो. वेगवेगळ्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून लोक येत असतात हे बघा. तर इथे एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या बॅक साईडने एक रस्ता आहे, तिथून पण लोक येतात. आणि आता या घाटावरती चढायला खूप लोक असतात. तो आता माऊलींची पालखी आलेली आहे आणि आता आम्ही बघा काही जास्त करू नका कारण गर्दी भरपूर आहे.
जाऊ दे, थांबायचं निश्चित. या या आपल्या साईड नाही ना. एवढी तर भेटली आपल्या साईडने. देखील ऐक. हा. जायचं का पटकन? बाजूला रन करायचं. चला चला हॅलो एक मिनिट पुढे गेला. उचलू नका. 2 मिनिटं आम्हाला. काही नाही, काका जाऊ दे. हा या या आमचा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजे माऊलींचं दर्शन झालेलं आहे. आम्ही हात पण लावलेला आहे पालखीला. छान वाटलं एकदम आणि फुल गर्दी. एवढी गर्दी आहे की तुम्ही चिंगराचिंगरीमध्ये अडकू शकता. खूप गर्दी. सो तुम्ही जर पालखीच्या आजूबाजूला राहणार असाल म्हणजे जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तयार राहा की तुम्हाला गर्दीमध्ये तयारी पाहिजे. तेवढी गर्दीमध्ये जायची कारण सफोकेशन होऊ शकतं. त्यामुळे लक्ष ठेवा. तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे कारण ती गर्दी काहीच नव्हती जी स्टार्टिंगला होती. आता खऱ्या दिंडी आणि खऱ्या सगळं जे लोक असतात वारकरी ते दिसून येतात. तुम्हाला दाखवतो गर्दी किती आहे बघा. गर्दी बघा. झालेलं आहे आमचं दर्शन पालखीचं. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल नक्कीच. तो आता आम्ही परत चाललेलो आहोत याच मार्गाने. गर्दी पण बघितली असेल किती आहे. चला आता पालखीच्या मागे पण किती गर्दी आहे बघ. दिंडी वेगवेगळ्या दिंडी आहेत. ऑलमोस्ट 2-3 किलोमीटर पर्यंत अजून मागे असत. अशा प्रकारे सगळे आता थकलेले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आम्ही. सगळे थकून बसलेत होतो. लवकरच गाडीजवळ पोहोचू. आणि बस डेपो आम्ही जो बोलतोय बस डेपो पण बस डेपोच्या जवळ पोहोचत नाही आम्ही. अजून 500 मीटर आहे आणि 500 मीटरच्या पुढे आमची गाडी आहे. त्याच्यामुळे मग 1 किलोमीटर आहे अजून आणि वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3. आता आम्ही थांबणार डेपोच्या इथून गाडी घेणार आणि मग कुठेतरी जाऊन जेवतो आता. आणि भूक लागली कारण ऑलमोस्ट आता आमचे 20 किलोमीटर झालेले आहेत टू अँड फ्रो. आणि अजून गर्दी बघा किती आहे. हां ट्रॅफिक. आता आम्ही अशा प्रकारे पोहोचलेलो आहे आमच्या गाडीच्या जवळ आणि पूर्ण रिकामा झाला रोड बघा इथे. म्हणजे जिथे पालखी आहे त्याच्या पाठी ऑलमोस्ट 5-6-7 किलोमीटर आहे पाठीमागे पण अजून. म्हणजे पालखीच्या पाठीमागे. म्हणजे जे आता इथे आहेत त्यांना तर पालखी भेटणं अशक्य आहे आणि पुढे खूप गर्दी भयंकर गर्दी. सो आता तुम्हाला पाठीमागे व्ह्यू दाखवतो. गर्दीच नाहीये बघा आणि पूर्ण घामाघूम झालं. हा चला. माऊली माऊली माऊली. रोड आता पूर्ण ओपन केला टुवर्ड्स हडपसर. सगळा रोड ओपन आहे आता. पण रस्त्यावरती कचराच कचरा. खूप भरपूर कचरा केला. गाडी आम्ही पार्क केली होती तेव्हा एकदम चकाचक होती. कालच धुवून घेतलेली. आता बघा गाडीची अवस्था बघा. इथे क्लिनिंग बघा चालू आहे. या सगळ्या गाड्या आहेत. यांना खरं मानलं पाहिजे. वाईट म्हणजे चांगला एक्सप्रेशन. पहिले वाईट बोलले नंतर चांगला बोलले. चांगला एक्सपिरियन्स. काकांचा पहिलाच आहे. एक्सपिरियन्स होता. पहिला एक्सपिरियन्स. बोला. वा अविस्मरणीय. मला आठवत खूप मजा आहे. माझी मेमरी चांगली आहे. मी एकदा रोड
सवरून सगळे मिसळ खातात आता. हा थकून सवरून सगळे मिसळ चालू आहे. मिसळ मिसळ पाव आता पण थकलेत. एवढं आम्ही वारीला जाऊन आलो. वारीवर सासवड रोडला वगैरे पण आम्ही फिरून आलेलो आहोत आमच्या एरिया मधल्या मिसळ आहोत शिव मिसळ वर्ल्ड फेमस. दुसरी मिसळ आम्हाला पूर्ण रोड मध्ये काय भेटलं नाही. आम्ही थोडं पुढे करत एरिया मध्ये जाऊन खाल्लो त्या मिसळ खायला. हो आता आम्ही पोहोचतच आहोत. 5:30 वाजलेले आहेत बरोबर आणि 5:30 वाजता आम्ही पोहोचलो आहोत सासवड आपल्या वारीपासून पुन्हा पामरोज मध्ये पुन्हावळे गेटचा टाक. आणि हे आता आम्ही पोहोचलो आहे. सकाळी किती 7 वाजता निघालेलो. आता बरोबर 5:30 वाजले. ऑलमोस्ट 10 तास 10-10.5 तास. त्याच्यातले 8 तास आम्ही वॉकिंग केलं. 1 तास आम्ही ट्रॅव्हलिंग. मजा आली. रामकृष्ण हरी. तो आता आम्ही उतरलेलो आहोत गाडीमधून आणि एकदम छान अशी वारीचा एक्सपिरियन्स आमचा झालेला आहे. तो सगळे आता सांगतील आपापले एक्सपिरियन्स. सांगा काका तुमच्यापासून चालू करा. आम्ही सांगू सांगा. तुम्ही सांगा. आज आम्ही बऱ्याच दिवसातून वारीला गेलो आणि पहिला अनुभव असल्यामुळं खूप चांगला अनुभव आलेला आहे. जवळजवळ टोटल 18 ते 20 किलोमीटर जाऊन येऊन. वॉकिंग झालेलं आहे. तर एवढं आम्ही कधीच चाललेलो नव्हतो. आज पहिल्यांदा एवढं वॉकिंग केलं आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढं आपण चालू. पण एक म्हणतात ना देवाला भेटायची तळमळ असते. आता आम्ही तर देवाला पंढरपुरापर्यंत घालून नाही आलो पण आपल्या शिवाच्या बाहेर नक्कीच घालवलं. वेशीच्या बाहेर आपल्या. वेशीच्या बाहेर आपल्या पुण्याच्या बाहेर आपण दिवे घाटाच्या पायथ्याला आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोडून आलेलो आहे. येताना पालखीचं दर्शन झाल्यावरती मन वेगळं झालं आणि वेगळाच आनंद झाला. आता रिटर्न आलोय पण आता इतके पाय दुखायला लागले. जवळजवळ आम्ही किती झालं आपलं किलोमीटर 22 18 ते 20 किलोमीटर झालेलं आहे. ऑलमोस्ट 25,000 सेफ झालेले आहेत. त्यामुळे मजा आली. आणि ज्यांनी मिस केलं त्यांनी हा ब्लॉग बघून अजून मिस करा एवढं लक्षात ठेवा. आमच्यातले एक 8-9 जण ऑलरेडी येणार होते. त्यातले आम्ही 5च राहिलो येईपर्यंत. सो त्यांचं आता जाऊ दे. तुम्ही आता मिस याच्या ब्लॉग मधून एन्जॉय करा आणि मिस करा तुम्ही त्याला. एन्जॉयमेंट चालेल. चला. सो फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि अत्यंत सुंदर असा अनुभव. अत्यंत सुंदर असं मज्जा. एकदम म्हणजे असा अनुभव कुठेच भेटणार नाही. कारण लोक बोलतात की कधीतरी एकदा वारीला जाऊन नक्की बघा आणि ते अनुभवलं आणि ते एवढी सुंदर मजा येते. एवढा सुंदर अनुभव सगळ्यांनी घ्या. तुम्हाला लाईफमध्ये कधी चान्स भेटला थोडा 1-2 किलोमीटर 3 किलोमीटरसाठी जरी तुम्हाला चान्स भेटला तर नक्की जाऊन अनुभवा. तुम्ही एक्सपिरियन्स करा. त्याशिवाय तुम्हाला लाईफमध्ये मजा नाही. आणि ॲक्च्युली हे बकेट लिस्टमध्ये होतं माझ्या लाईफमध्ये. फर्स्ट टाइम पण केलं. सगळ्यांनीच केलं ऑलमोस्ट. खूप मजा आली. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि विवान पण इथे उठलेला आहे. विवानकडून रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर चला हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एक पुन्हा एकदा नवीन मजेशीर व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. टाटा आणि बाय.